वारीच्या जेवणात अशी एक धक्कादायक घटना घडल्याची चर्चा झाली की अनेकांच्या अंगावर शहारे आले. एका मुक्कामाच्या ठिकाणी दिंडीचा स्वयंपाक पूर्ण झाला होता. पत्रावळ्या मांडण्यात आल्या आणि सुमारे 2,000 वारकरी महाप्रसादासाठी बसले होते. सर्वांना जेवण वाढण्यास सुरुवात झाली. वातावरण भक्तिमय होतं. पण काही क्षणातच अशी एक घटना समोर आली की संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. नेमकं काय घडलं? जेवणात असं काय आढळलं ज्यामुळे उपस्थित वारकऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला? या घटनेची चर्चा अनेक ठिकाणी होऊ लागली. वारीतील प्रत्येक दिंडी आपला स्वयंपाक स्वतःच तयार करते. घरून आणलेला शिधा, धान्य आणि इतर आवश्यक साहित्य वापरलं जातं. गरजेनुसार स्थानिक बाजारातून भाजीपाला किंवा इतर काही वस्तू घेतल्या जातात. त्यामुळे महाप्रसादाच्या स्वच्छतेबाबत वारकऱ्यांचा नेहमीच पूर्ण विश्वास असतो. मात्र याच विश्वासाच्या वातावरणात घडलेल्या या घटनेने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसल्याची चर्चा झाली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वारीतील जेवण हे कोणत्याही हॉटेलमधून येत नाही. ते दिंडीतील महिला आणि पुरुष वारकरी स्वतः प्रेमाने, सेवाभावाने आणि स्वच्छतेने तयार करतात. त्यामुळे त्या जेवणावर प्रत्येकाचा पूर्ण विश्वास असतो. पण याच स्वयंपाकाच्या ठिकाणी एक असा प्रकार घडला ज्यामुळे अनेकांच्या मनात भीती निर्माण झाली. खरं तर स्वयंपाक सुरू झाल्यापासून एक अनोळखी व्यक्ती वारंवार त्या ठिकाणी फिरताना दिसत होती. चपात्या बनवणाऱ्या एका महिलेच्या त्याच्याकडे लक्ष गेलं. ती पीठ आणण्यासाठी ट्रकजवळ गेली असता तो व्यक्ती तिथे उभा असल्याचं तिला दिसलं. काही वेळानंतर मोठ्या भांड्यात भाजी शिजत असताना तो पुन्हा त्याच ठिकाणी आला. महिलेने त्याला "तुम्हाला काय हवं आहे?" असा प्रश्न विचारताच तो काहीही न बोलता तिथून निघून गेला. मात्र सुमारे 15 मिनिटांनी तो पुन्हा स्वयंपाकाच्या परिसरात दिसला. यावेळी महिलेचा संशय अधिकच वाढला. तिने ही गोष्ट इतर वारकऱ्यांना सांगितली. पण अनेकांनी "असू दे, कुणीतरी असेल" असं म्हणत त्याकडे दुर्लक्ष केलं. काही वेळानंतर जेवणाची वेळ झाली. सुमारे 2,000 वारकरी पत्रावळीवर बसून महाप्रसादाची वाट पाहत होते. आणि त्याच वेळी असा एक प्रसंग घडला की संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला. जर त्या महिलेचा संशय वेळेत गांभीर्याने घेतला असता तर हा प्रसंग टळला असता का? मग नेमकं काय घडलं? वारीच्या जेवणात असं काय आढळलं ज्यामुळे संपूर्ण दिंडीत गोंधळ उडाला आणि या घटनेची चर्चा सर्वत्र सुरू झाली? चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. आषाढी वारी म्हणजे लाखो वारकऱ्यांचा श्रद्धा, सेवा आणि भक्तीचा महासागर. दरवर्षी लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने पायी प्रवास करत विठुरायाच्या दर्शनासाठी निघतात. प्रत्येक दिंडी स्वतःचा स्वयंपाक, निवास आणि इतर सर्व व्यवस्था स्वतः सांभाळत असते. यंदा माऊलींची पालखी 8 जुलै रोजी आळंदीहून प्रस्थान करून पंढरपूरच्या दिशेने निघाली. प्रवासाच्या सुरुवातीचे काही टप्पे शांततेत पार पडले. मात्र त्यानंतर घडलेल्या एका घटनेने अनेक वारकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आणि त्या घटनेची चर्चा सर्वत्र सुरू झाली. काही दिवसांपूर्वी जेजुरी परिसरात घडलेल्या दुर्दैवी अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला होता. त्या घटनेची छाया अजूनही वारकऱ्यांच्या मनातून गेली नव्हती. दरम्यान वारीचा प्रवास पुढे सुरू राहिला आणि पालखी सातारा जिल्ह्याच्या हद्दीत दाखल झाली. 1-2 मुक्काम शांततेत पार पडले. सर्व काही सुरळीत सुरू असल्याचं वाटत असतानाच एका दिंडीत घडलेल्या घटनेने अचानक खळबळ उडाली. त्या दिवशी माऊलींचं उभं रिंगण पार पडलं होतं. पादुकांचं विधिवत स्नान आणि इतर धार्मिक कार्यक्रमही भक्तिभावात संपन्न झाले होते. वारकरी नामस्मरण करत पुढील प्रवासासाठी मुक्कामाच्या ठिकाणी विसावले. सुमारे 2,000हून अधिक वारकरी असलेल्या एका मोठ्या दिंडीत रात्रीच्या महाप्रसादाची तयारी सुरू झाली. मोठ्या तंबूमध्ये स्वयंपाकाची लगबग सुरू होती. कुणी चपात्या लाटत होतं, कुणी भाजी बनवत होतं, तर कुणी भात आणि आमटीची तयारी करत होतं. सर्वजण सेवाभावाने काम करत होते, कारण काही वेळातच हजारो वारकऱ्यांना महाप्रसाद वाढायचा होता. पण याच तयारी दरम्यान अशी एक घटना समोर आल्याची चर्चा झाली, ज्यामुळे उपस्थित वारकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली
आणि त्या प्रसंगाची चर्चा पुढे सर्वत्र होऊ लागली. भाजीपाला, धान्य आणि इतर साहित्याची तयारी पूर्ण झाली होती. दिंडीतील महिला आणि पुरुष स्वयंसेवक सेवाभावाने भाजी चिरणे, मसाला तयार करणे, चपात्या लाटणे आणि स्वयंपाकाची इतर कामे करत होते. वातावरण नेहमीप्रमाणे शांत आणि भक्तिमय होते. दररोजप्रमाणेच स्वयंपाक सुरू होता. त्यामुळे कुणालाही कोणत्याही प्रकारची शंका येण्याचं कारण नव्हतं. मात्र नंतर घडलेल्या घटनेची सुरुवात जणू याच क्षणापासून झाली होती. स्वयंपाक सुरू झाल्यानंतर काही वेळातच दिंडीच्या तंबूबाहेर सुमारे 22 ते 25 वर्षांचा एक अनोळखी तरुण वारंवार फिरताना काहींना दिसल्याची चर्चा होती. दिंडीच्या सामानाचा मोठा ट्रक तिथे उभा होता. एक वारकरी महिला चपात्यांसाठी पीठ आणायला ट्रकजवळ गेली. तेव्हा तो तरुण ट्रकजवळ उभा राहून आत डोकावत असल्याचं तिच्या लक्षात आलं. महिलेने त्याला विचारलं, "कोण आहात? इथे काय काम आहे?" पण त्या तरुणाने कोणतंही उत्तर दिलं नाही. त्याने फक्त मान खाली घातली आणि घाईघाईने तिथून निघून गेला. त्यावेळी महिलेने तो गर्दीतला एखादा वारकरी असावा असा विचार करून पुन्हा आपल्या कामाला सुरुवात केली. पण अवघ्या 15 मिनिटांनी तोच तरुण पुन्हा स्वयंपाकाच्या दुसऱ्या भागात दिसल्याची चर्चा झाली. जिथे भाजीची तयारी सुरू होती तिथे तो काही वेळ रेंगाळत असल्याचं काहींच्या निदर्शनास आलं. त्यामुळे त्या महिलेच्या मनात संशय आणखी वाढला. तिने ही गोष्ट इतर स्वयंसेवकांच्या कानावर घातली. मात्र गर्दी आणि गडबडीमुळे कोणी त्याकडे फारसं गांभीर्याने पाहिलं नाही. त्यावेळी कुणालाही कल्पना नव्हती की पुढे महाप्रसादाच्या वेळी अशी एक घटना घडल्याची चर्चा होईल, ज्यामुळे संपूर्ण दिंडीमध्ये खळबळ उडेल. भाजी चिरण्याचं काम सुरू असतानाच काही ज्येष्ठ वारकरी बाजूला बसून हरिनामाचा गजर आणि भजन करत होते. स्वयंपाकाच्या तंबूमध्ये भक्ती आणि सेवाभावाचं वातावरण होतं. महाप्रसादासाठी आणलेल्या साहित्याच्या मोठ्या गोण्यांजवळ अचानक तोच अनोळखी तरुण पुन्हा फिरताना काहींना दिसल्याची चर्चा होती. भाजी चिरत असलेल्या एका वारकऱ्याचं त्याच्याकडे लक्ष गेलं. त्याचवेळी आणखी एका वारकऱ्यालाही त्या तरुणाच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. त्यानं काम थांबवलं आणि मोठ्यानं विचारलं, "अरे माऊली, बऱ्याच वेळेपासून तुला पाहतोय. कधी ट्रकजवळ, कधी स्वयंपाकाच्या ठिकाणी फिरतोयस. भूक लागली असेल तर थोड्या वेळात पंगत बसेल, तुलाही महाप्रसाद मिळेल. पण असा वारंवार इथे का फिरतोयस?" तो तरुण मात्र काहीच बोलला नाही. तो स्पष्टपणे घाबरलेला दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर अस्वस्थता जाणवत होती. काही क्षण तो तसाच उभा राहिला आणि नंतर त्याची नजर मोठ्या पातेल्यात शिजत असलेल्या भाजीकडे गेली. तो त्या दिशेनं काही पावलं टाकणार इतक्यात स्वयंपाकाची जबाबदारी सांभाळणारे प्रमुख स्वयंसेवक तिथे आले. त्यांनी त्याला तिथून दूर जाण्यास सांगितलं. त्यानंतर तो पुन्हा कोणताही शब्द न बोलता तिथून निघून गेला. या प्रकारामुळे काही वारकऱ्यांच्या मनात संशय निर्माण झाला. पण तो नेमका कोण होता, तिथे का आला होता आणि त्याचा उद्देश काय होता, याचं उत्तर कुणाकडेच नव्हतं. त्यामुळे सर्वांनी पुन्हा आपल्या कामाकडे लक्ष दिलं. दरम्यान संध्याकाळ होत आली होती. महाप्रसादाची तयारी अंतिम टप्प्यात पोचली होती. महिला वेगाने चपात्या लाटत होत्या, तर मोठ्या पातेल्यांमध्ये भाजी, आमटी आणि इतर पदार्थ तयार होत होते. काही वेळातच हजारो वारकऱ्यांना महाप्रसाद वाढण्याची तयारी पूर्ण झाली. जवळपास 4 ते 5 हजार चपात्या तयार झाल्या होत्या. त्या गरम राहाव्यात म्हणून एकावर एक रचून त्यावर मोठं झाकण ठेवण्यात आलं होतं. मैदानात वारकरी शिस्तबद्ध पद्धतीने पत्रावळ्या घेऊन पंगतीत बसू लागले. स्वयंसेवक मोठ्या बादल्यांमध्ये गरम भाजी भरून वाढण्यासाठी सज्ज झाले होते. महाप्रसादाचा सुगंध संपूर्ण परिसरात दरवळत होता. दिंडी प्रमुखांनी ज्ञानोबा तुकारामचा जयघोष केला आणि महाप्रसाद वाढण्यास सुरुवात झाली. पत्रावळीवर मीठ, चपाती आणि भात वाढण्यात आला. आता फक्त गरम भाजी वाढायची बाकी होती. इतक्यात स्वयंपाकाच्या तंबूकडे एक अनोळखी तरुण धावत आला. त्याने मोठ्या पातेल्याकडे बोट दाखवत मोठ्याने ओरडायला सुरुवात केली, "थांबा! आधी हे अन्न तपासा!" त्याच्या या अनपेक्षित वागण्याने काही क्षणांसाठी संपूर्ण परिसरात गोंधळ उडाला. स्वयंसेवकांनी त्याला बाजूला घेतलं आणि नेमकं काय झालं याची विचारपूस केली. तरुणाने सांगितलं की त्याला अन्नातील एका घटकाबाबत शंका आहे.
आणि खात्री होईपर्यंत महाप्रसाद वाढू नये अशी त्याची विनंती होती. त्यानंतर दिंडीच्या प्रमुखांनी सावधगिरीचा उपाय म्हणून अन्नाची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. काही वेळासाठी महाप्रसाद थांबवण्यात आला आणि संबंधित साहित्याची पडताळणी करण्यात आली. त्यानंतर योग्य ती खात्री झाल्यावरच पुढील निर्णय घेण्यात आला. या प्रसंगानं एक गोष्ट अधोरेखित झाली. मोठ्या धार्मिक सोहळ्यांमध्ये श्रद्धेसोबत सावधगिरी आणि जबाबदारीही तितकीच महत्त्वाची असते. त्यामुळे अक्षरशः मी शेवटी धाडस केलं आणि मी सांगितलं, खरं तर त्या तरुणाचे प्रामाणिक आणि धाडशी सत्य ऐकून सगळ्यांचे डोळे भरून आले. तात्काळ जमिनीवर सांडलेल्या पनीरची आता चौकशी करण्याची त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तर भगवंत नेमकं कोणत्या रूपात येईन कधीच सांगता येत नाही. तर या तरुणाविषयी तुम्हाला काय वाटतं? नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पांडुरंगाचे तुम्ही खरंच भक्त असाल तर राम कृष्ण हरी कमेंट्समध्ये लिहायला विसरू नका. धन्यवाद.